तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या मराठी व्हिडिओमध्ये। तर माझं नाव आहे प्रथमेश आदमने आणि तुम्ही पाहता प्रथमेश आदमने यूट्यूब चॅनल। आणि आज आपल्या सोबत आहे महिंद्राची सगळ्यात पॉप्युलर एसयूव्ही, ती म्हणजे आपली महिंद्रा स्कॉर्पिओ एन। आणि ते पण जे व्हेरियंट आहे ना, हे व्हेरियंट एवढं व्हॅल्यू फॉर मनी आहे आणि आताच्या आता म्हणजे जवळपास काही जास्त दिवस नाही झाले या लॉन्च व्हायला। आणि हे व्हेरियंट एकदम व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट आहे। ते व्हेरियंट आहे आपलं Z8 सिलेक्ट। तर विषय कसा होता माहिती आहे का, आता स्कॉर्पिओ ही जी आपली बिग डॅडी आहे, तर यामध्ये जे Z6 व्हेरियंट येते आणि Z8 व्हेरियंट येते। तर Z6 म्हणजे एकदम बेसिक व्हेरियंट आहे आणि Z8 म्हणजे थोडं बेसिक व्हेरियंटच्या वरचं मॉडेल। आणि याच्या मधात जे गॅप होती ना, त्या गॅपमध्ये जवळपास डिफरन्स होता 2.5 लाख रुपयाचा। आणि ऑन रोड जाता जाता जवळपास 2,80,000 रुपये आपल्याला एक्स्ट्रा पे करायला लागत होते, म्हणजे जर तुम्हाला Z8 घ्यायचं असेल तर म्हणून कंपनीनं काय म्हटलं की बॉस चला आपण काय करू, Z6 आणि Z8च्या मधात एक व्हेरियंट काढू। म्हणजे जे लोक ज्यांना समजा थोडे जास्त एक्स्ट्रा फीचर्स पाहिजेत त्यांना बाहेर आफ्टर मार्केटचं काम बिन नाही पडेल। आणि Z8 मध्ये जेवढे आपल्याला पैसे लावायचे आहेत तेवढे पैसे समजा ज्याचा बजेट असते तर तो लावू बी नाही शकत, ज्याचा बजेट नसते तो लावू नाही शकत। म्हणजे असा विषय होत होता, म्हणून कंपनीनं काढलं हे Z8 सिलेक्ट व्हेरियंट। तर यामध्ये नाही का आपल्याला Z6 पेक्षा थोडे एक्स्ट्रा फीचर्स पाहायला भेटतात आणि Z8 पेक्षा थोडे याच्यामध्ये फीचर्स कमी केलेले आहेत। म्हणजे एक मधातलं व्हेरियंट कंपनीनं आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे। आणि ज्यांना आता जवळपास ही गाडी घेतली तर ते एवढे जण हे करून राहिले की बा आमच्या वेळेस काऊन नाही आलं हे व्हेरियंट, कारण आम्हाला एवढे पैसे द्यायची काही गरजच नव्हती। आणि Z6 पेक्षा या व्हेरियंटची जी किंमत आहे ती जवळपास 1,38,000 रुपयाने जास्त आहे। म्हणजे फक्त तुम्हाला 1,38,000 रुपये शिल्लक द्यायचे आहेत आणि Z8 सिलेक्ट व्हेरियंट आपल्याला आपल्या घरी घेऊन जायचं आहे। तर मंडळी आता तुम्हाला या 1,38,000 रुपयातनी काय काय भेटते, तर या 1,38,000 रुपयातनी आपल्याला एवढ्या काही गोष्टी पाहायला भेटतात जे की तुम्ही आफ्टर मार्केट काम करसान ना तरी पण पाहायला नाही भेटतील। जसं की आपण आता फ्रंटपासून सुरुवात करूया। तर या फ्रंटमध्ये आपल्याला जे हेडलॅम्प पाहायला भेटतात ते पूर्ण प्रकारे आपल्याला LED मध्ये पाहायला भेटतात। याचे रिफ्लेक्टर झालं, प्रोजेक्टर झालं आणि सिक्वेन्शियल इंडिकेटर झाले, हे पूर्ण आपल्याला LED मध्ये याचा सेटअप पाहायला भेटते। त्यानंतर आपण इथं जर फॉग लॅम्प पाहिले तर ते पण आपल्याला प्रोजेक्टरमध्ये पाहायला भेटतात। आणि हाय बीमसाठी लो बीमसाठी एकदम आपल्याला इंडिव्हिज्युअल जे प्रोजेक्टर आहेत ते इथं पाहायला भेटून जातात। त्यानंतर मंडळी आपल्याला इथं क्रोमची फिनिशिंग पाहायला भेटते जे की Z6 मध्ये नाही आहे। आणि ही क्रोमची फिनिशिंग आपल्या या गाडीला एक नंबर बनवून टाकते, म्हणजे सुंदर एकदम सुंदरच बनवून टाकते अशा प्रकारे आहे। त्यानंतर फ्रंटमध्ये आपल्याला किड्स प्लेट भेटून जाते। तर अशा प्रकारे आपल्याला या गाडीचं लुक्स पाहायला भेटून जाते। जर आपण या गाडीची आता रुंदी पाहिली फ्रंट फेसिंगची तर 1919 mm ची रुंदी आपल्याला या गाडीची पाहायला भेटून जाते। म्हणूनच याला बिग डॅडी म्हणतात ना, कारण ही गाडी आहेच एवढी मोठी। म्हणजे कसं आहे, गाडीच्या डायमेन्शनमध्ये जर काही असेल तर ते आहे फ्रंट। तर फ्रंट जर मोठं असेल तर गाडी एकदम बिग डॅडी खतरनाक दिसते। त्यानंतर मंडळी जर आपण साईड प्रोफाईलला आलो, म्हणजे साईड प्रोफाईलबद्दल जर आपण जाणून घेतलं तर या गाडीची ओव्हरऑल जे लांबी आहे ती आहे जवळपास 4662 mm 4662 mm, म्हणजे ठीकठाक उंच, म्हणजे एक नंबर आपल्याला या गाडीची लेंथ जी आहे ती इथं भेटून जाते। आणि यामध्ये सगळ्यात हायलाईट होतात ते म्हणजे याचे असणारे अलॉय व्हील्स। तर या अलॉय व्हीलची जी प्रोफाईल आहे ती आहे जवळपास 245/65 R17 ची इथं प्रोफाईल भेटून जाते। म्हणजे 17 इंच अलॉय व्हील्स आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटतात, जे की खूप छान इथं आपल्याला पाहायला भेटून जातात। त्यानंतर जर पाहिलं आपण मिरर्स, तर LED मध्ये आपल्याला इंडिकेटर्स या मिररमध्ये पाहायला भेटतात आणि क्रोमची फिनिशिंग पण आपल्याला इथं भेटून जाते। म्हणजे आपण हे नंतर पण लावू शकतो, असा काही विषय आहे नाही। त्यानंतर रूफ रेल्स भेटून जातात आणि इथं क्रोमची अशी गार्निश आपल्याला पाहायला भेटते आपल्या जे हे असतात ना आपली मिरर्स, त्या मिरर्सच्या साईडला, जे की खूप छान दिसते। म्हणजे आपलं हे पर्सनल चॉईस आहे म्हणा की बा कोणाला क्रोम आवडते कोणाला नाही आवडत। तर ही आहे अशी आपली महिंद्राची स्कॉर्पिओ एन। आणि जर आपण ग्राउंड क्लिअरन्स बद्दल जाणून घेतलं तर अतिशय सुंदर असं, म्हणजे सुंदर तर काय म्हणावं, पण ग्राउंड क्लिअरन्स बिन मस्त आपल्याला गाडीमध्ये भेटून जातं की असं, कारण एसयूव्हीची ओळख असती आहे चांगलं ग्राउंड क्लिअरन्स, बिग डॅडी, खतरनाक डायमेन्शन। तर अशा प्रकारे आहे आपल्या स्कॉर्पिओ एन Z8 सिलेक्टची साईड प्रोफाईल। आता जर आपण या गाडीच्या रियर साईडबद्दल जर जाणून घेतलं तर रियर साईडमध्ये आपल्याला अशा प्रकारे लुक्स पाहायला भेटते।
आणि आपल्याला सगळ्यात मेन गोष्ट आहे ते म्हणजे रिअरमध्ये कॅमेरा, जे की आपल्याला Z6मध्ये पाहायला भेटत नाही. म्हणजे रिव्हर्सच्या वेळेस आपल्याला ही जे अतिशय उपयुक्त गोष्ट आहे जी म्हणजे रिव्हर्स पार्किंग कॅमेरा. त्यानंतर रिव्हर्स पार्किंग इथं 2 सेन्सर्स आपल्याला पाहायला भेटतात. त्यानंतर जो आपल्याला टेल लॅम्प पाहायला भेटतात ते पूर्ण LED मध्ये सेटअप पाहायला भेटते. आणि हे कसं आहे माहिती आहे का, यामध्ये आपल्याला असं ऑलवेज मोड ऑन जे स्टॉप लॅम्प आहेत ना आपले टेल लॅम्प ते पाहायला भेटतात. म्हणजे नेहमी हे आपल्याला अशा टाईपमध्ये हे आपले ऑन दिसतील. त्यानंतर इथंच इंडिकेटर भेटून जाते. त्यानंतर रिव्हर्स पार्किंग लॅम्प पण इथं आपल्याला भेटून जातात. आणि अशा प्रकारे स्पॉयलर झालं, डिफॉगर झालं आणि शार्प 10 अँटेना झालं. तर अशा प्रकारे आपल्याला रिअरमध्ये जे लुक्स आहेत ते पाहायला भेटून जाते. फक्त हे जे आपलं हँडल असते नाही मागच्या साईडचं, तर इथं आपल्याला कोणतंच क्रोम भेटत नाही. म्हणून म्हणजे हे समजते की बाबा हे Z8 व्हेरियंट नाही, तर हे एक Z8 सिलेक्ट व्हेरियंट आहे. तर ही आहे Z8 सिलेक्टची ओळख, तर ती पण रिअरच्या साईडमध्ये. तर मंडळी, या गाडीमध्ये जे डिझेल पेट्रोल त्याची कॅपॅसिटी आहे ती आहे जवळपास 60 लिटरची. म्हणजे कसं आहे, कंपनी क्लेम करते की बा 57 लिटरपर्यंत या गाडीमध्ये येऊन जाईल. पण कसं आहे, आपले जे टाकणारे ज्यांना फुल टँक करायचा शौक असते तर ते 60 लिटर पण या गाडीमध्ये टाकून देतात. त्यानंतरच्या साईडलाच आपल्याला DEF टाकायचं ऑप्शन्स पण इथं भेटून जाते. तर अशा प्रकारे आहे आपली स्कॉर्पिओ Z8 सिलेक्ट व्हेरियंट. चला तर आता आपण या गाडीचं इंटेरियर पाहूया. तर या गाडीचं इंटेरियरमध्ये आपल्याला पूर्ण जे सॉफ्ट टच आहे ते पाहायला भेटून जाते. सोबतच ग्लॉसी ब्लॅकमध्ये पॉवर विंडोजचे बटन पाहायला भेटून जातात. आणि इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल इथं मिरर्स आपल्याला पाहायला भेटून जातात. त्याच्यासोबतच मंडळी जर आपण सीट पाहिल्या तर कम्प्लीट लेदर सीट इथं भेटून जातात. की असं नाही की बा आफ्टर मार्केट गेल्याच्या नंतर तुम्हाला काही ना काही काम करायचं आहे गाडीत नाही, तर म्हणजे पूर्ण कम्प्लीट हे आहेत. आणि गाडीची सीट पण महाग येत होत्या ना, तर म्हणून कंपनीला वाटलं की बा कम्प्लीट लेदर दिलं तर काही विषयच नाही आहे. तर त्यासोबतच आपल्याला ही आपल्या मॅन्युअल जे आपल्याला जे सीट ॲडजस्टेबल इथं करता येते. त्याच्यासोबतच या गाडीमध्ये आपल्याला कंप्लीट 6 एअरबॅग्स पाहायला भेटून जातात. म्हणजे महिंद्रा तर तुम्हाला माहितीच आहे सेफ्टीमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही. 4 दरवाज्यातनी 4 स्पीकर, 2 ट्विटर इथं आपल्याला पाहायला भेटून जातात. म्हणजे ओव्हरऑल एव्हरीथिंग इज एक्सलंट इन दिस कार. सगळ्याच्या सगळं आपल्याला चांगल्या गाड्यामध्ये भेटून जाते. म्हणजे तुम्ही जे 1,38,000 रुपये एक्स्ट्रा या गाडीवर पे करता, एक्स्ट्रा तर काय आहेत म्हणा, कारण ते वर्थ इटच आहेत. त्यानंतर आपल्याला या गाडीमध्ये जे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर पाहायला भेटते ते पूर्ण इथं आपल्याला टॉप मॉडेल भेटून जाते. म्हणजे Z6मध्ये यार छोटंसं घेऊन जाते ते काही एवढं काही चांगलं दिसत नाही. पण यामध्ये आपल्याला पूर्ण टॉप मॉडेलचं जे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे ते पाहायला इथं आपल्याला भेटून जाते. त्याच्यासोबतच आपल्याला जे स्टेअरिंग व्हील आहे ते पूर्ण इथं लेदरमध्ये व्रॅप आपल्याला भेटून जाते, जे की मस्त आहे, एक नंबर दिसते. म्हणजे एकदम टॉप मॉडेलवाली फील येऊन जाते. त्यानंतर टिल्ट आपल्याला हे स्टेअरिंग आहे हे करता येते. त्याच्यासोबतच मंडळी इथं इन्फोटेनमेंट सिस्टम चांगलं इथं पाहायला भेटून जाते. AC कंट्रोल, त्यानंतर मस्त असे फीचर्स भेटून जातात. त्यानंतर 6 स्पीड मॅन्युअल ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचं इथं बॉक्स आपल्याला गिअर बॉक्स इथं आपल्याला भेटून जाते. म्हणजे इथं जे आपल्याला सॉफ्ट टच भेटतं या गाडीमध्ये ते या गाडीची जे प्रीमियमनेस आहे ते आणखीनच थोडीशी म्हणजे बूस्ट करून टाकते, इन्हान्स करून टाकते. कारण Z6मध्ये आपल्याला जास्त प्रकारे सॉफ्ट टच पाहायला भेटत नाही. सनरूफ, अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले, वायरलेस, म्हणजे काय सगळ्याचे सगळे फीचर्स आपल्याला ऑलमोस्ट या गाडीमध्ये भेटून जातात. आणि सगळ्यात मेन आहे ते आहे आता या गाडीचं इंजन. तर पहिले कसं होतं, आता Z4 तर एकदम बेसिक आहे, Z6, त्यानंतर Z8 सिलेक्ट, त्यानंतर Z8. तर Z6मध्ये आपल्याला फक्त डिझेलचं ऑप्शन पाहायला भेटत होतं. पण आता या Z8 सिलेक्टमध्ये आपल्याला पेट्रोलचं ऑप्शन पाहायला भेटणार आहे. म्हणजे कसं आहे, म्हणजे लोक लॉंग टर्मचा विचार करून घेतात ना गाडी, आणि गाडी एक इमोशन बी नसते की बा घेतली तर कमीत कमी टिकली पाहिजे 10-15 वर्ष. तर Z8 सिलेक्टमध्ये आपल्याला पेट्रोलचं ऑप्शन पण पाहायला भेटून जाते. आता ही जी गाडी आहे ही डिझेलमध्ये आहे. तर या गाडीचं जे पॉवर जर पाहिलं आपली, तर या गाडीमध्ये आपल्याला 172 BHPची पॉवर पाहायला भेटते. आणि जवळपास 370 Nmचा टॉर्क आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटते. आणि 2200 CCचं या गाडीमध्ये इंजन आहे. 2.2 लिटरचं इंजन आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटते, जे की 172 BHPची पॉवर प्रोड्यूस करते आणि 370 Nmचा टॉर्क आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते. म्हणजे पॉवर बिन मस्त आहे आणि सगळं चांगलं आहे. आणि जर आपण आता मायलेज जर पाहिलं तर म्हणजे मॅन्युअलमध्ये ही स्कॉर्पिओ जी आहे ना ती जवळपास 14 ते 15चा ॲव्हरेज तुम्हाला काढून देईन. आणि डिझेल इंजन जे आहेत आणि तिचे जर समजा जर तुम्ही ऑटोमॅटिक घेतली तर ऑटोमॅटिकमध्ये 11-12चा ॲव्हरेज ही गाडी आपल्याला देऊन देते. तर अशा प्रकारे आहे मंडळी
याची आपली स्कॉर्पिओ एन Z8 सिलेक्ट. तर मेन आपण हेच सांगितलं की हे जे व्हेरियंट आहे हे म्हणजे 1,38,000 रुपयात आपल्याला जे फीचर्स पाहायला भेटतात, म्हणजे ओव्हरऑल जे पॅकेज पाहायला भेटते ते डेफिनेटली वर्थ इट आहे. आणि खूप लोक जे आहेत ते आता हे व्हेरियंट जे आहे ते सिलेक्ट करणार आहेत. म्हणजे लेदर सीट झालं, त्यानंतर म्हणजे आतमधलं जे सगळं मी तुम्हाला सांगितलं, त्यानंतर फ्रंटमध्ये क्रोमची फिनिशिंग, लाईट्स वगैरे, म्हणजे सगळ्याचे सगळं आपल्याला या किमतीमध्ये डेफिनेटली इट्स वर्थ इट. तर मंडळी अशी होती आपली महिंद्राची स्कॉर्पिओ एन, ते पण Z8 सिलेक्ट व्हेरियंट. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ मी तुम्हाला समोर पण तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. तर भेटू अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओजमध्ये. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र. येणार रे बस ना अंदर ये ना. आम्ही नंतर टेस्ट ड्राईव्ह केली आहे. तर मंडळी आम्ही बसला होता पहिल्यांदा गाडीतून, होऊ शकता भाऊ घ्यायच्या वर लवकर आपल्याला गाडी. लवकरच पुढच्या वर्षी इथं आपण. नाही आहे ना. मस्त आहे यार. एक ना एक दिवस घेऊन गड्या, मजाक नाही. एक ना एक दिवस ही गाडी आपल्याला घेणंच आहे. ॲड्रोनॉक्सची बॅजिंग भेटून जाते. ॲड्रोनॉक्स हे काय माहीत आहे का, एक ॲप आहे ज्यामध्ये एवढे फीचर्स पाहायला भेटतात आपल्याला, लय मोठे.